नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही पहिली टेस्ट सिरीज झाली होती तर त्या पहिल्या टेस्टचा निबंध होता हा फक्त माझ्याच नाही कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये जात तर हा यंदा सगळ्यात मोस्ट प्रेडिक्टेबल निबंध म्हणून ज्याला गणल्या जात आहे, कारण मराठी भाषेला हिस्टॉरिक ऐतिहासिक असा अभिजात भाषेचा जो काही दर्जा आहे तो मिळालेला आहे आणि त्या बाबतीत आपण निबंध लिहिला होता की अभिजात भाषा सन्मानमाय मराठीचा। तर ह्या निबंध लेखनाचं स्वरूप कसं राहणार आहे, काय राहणार आहे आणि नेमकं तुम्ही जेव्हा जीएसचं एखादं उत्तर लिहिता की जीएसच्या साठी जो फॅक्ट्स डाटा याच्या अनुषंगानं यूज करतात तो आणि निबंध ह्या गोष्टी कशा कशा डिफरन्शिएट होतात ह्या बाबी आपण बघणार आहोत मित्रांनो। ॲक्च्युली मी असे विविध विषय तुमच्यासोबत घेऊन येणार आहे ओके। तर आणि त्यामध्ये आपण पुन्हा या गोष्टी ज्या आहेत या बाबी ज्या आहेत त्या डिस्कस करणार आहोतच की कशा प्रकारे निबंध लिहायचे, काय अप्रोच कसा असला पाहिजे, सगळ्यात पहिले टाइम मॅनेजमेंट तुमचं कसं असलं पाहिजे। तर आता हा जो निबंध आहे अभिजात माय मराठीचा, जर का हा निबंध आला तर प्रत्येकाची तयारी त्याची झालेलीच असेल। तर हा निबंध जो आहे तो मी आपल्या ॲपला पूर्णतः असा कोर याच्यामध्ये अपलोड केलेला आहे विथ कविता, पूर्ण त्याचे कोट्स, विविध त्याचे कोणते कोणते कंटेंट्स काय असले पाहिजेत, कसा अप्रोच त्याच्यामध्ये ठेवला पाहिजेत ओके। तर हा पूर्णतः मी त्याच्यात हे टाकलेला आहे। फक्त हा निबंध मी फार मोठा आहे, तुम्ही म्हणाल की बाबा 400-450 शब्दात निबंध आपल्याला संपवावा लागतो, मग तुम्ही इतका 1,500-2 हजार शब्दांचा निबंध का लिहिला। तर मला माहिती आहे की आपले जे विद्यार्थी आहेत ते बरेच विद्यार्थी या निबंधाला रेफर करतील त्याच्यामध्ये, बरोबर आहे, आपले बॅचचे विद्यार्थी वगैरे जे आहेत आणि मग प्रत्येक जणांनी तो लिहिला, प्रत्येकाचा निबंध काहीतरी वेगळा असला पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये वेगळे अप्रोच आणि वेगळे अँगल त्यात दिलेले आहेत। तुम्ही यातनं ठरवा की कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण ज्या आहेत त्या आपल्याला इन्क्लूड करून 450 शब्दांमध्ये याला कसं बसवता येईल ते ओके। फक्त याच्यामध्ये कुठलाही निबंध जेव्हा आपण हे करतो तर लक्षात घ्यायचं की निबंधाला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, तर मॅक्झिमम निबंधाला तुम्ही जी आहे ती 50 मिनिटं द्या ओके। 50 मिनिट्स ही निबंधाला दिली पाहिजेत तुम्ही ओके। 50 मिनिटांमध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा, तुम्ही काय करता, घेता, नंतर लिहिता, नंतर थांबता, नंतर पुन्हा लिहिता, 2-4 ओळी नंतर पुन्हा थांबता, असा विचार नका करू। सगळ्यात पहिले काय करा, तुम्हाला ब्रेनस्टॉर्मिंगला या 50 मिनिटांपैकी ब्रेनस्टॉर्मिंग ओके याच्यासाठी तुमची 10 ते 15 मिनिटं ठेवा ओके। 10 to 15 मिनिट्स टू द ब्रेनस्टॉर्मिंग। म्हणजे काय, थिंक करायचं मी निबंध कसा लिहिणार, काही लिहू नका, फक्त एक रफमध्ये जो ढाचा आहे तो रफ पेज येतो ना त्याचे पुन्हा ढाचा स्ट्रक्चर बनवून ठेवा की ब्रेनस्टॉर्मिंग मी काय करणार आणि काय काय निबंधात आपल्याला मुद्दे आले पाहिजे, सुरुवात कशी असेल, शेवट कशी असेल, कोट्स कोणते कोणते असतील, कुठल्या कुठल्या फॅक्ट्स आणि फिगर्स मी इन्क्लूड करणार आहे, याची बॉडी काय असणार आहे याबद्दल थिंक करायचं आहे, अशी सवय ठेवा ठीक आहे। एकदा का डेटा रेडी झाला त्यानंतर तुम्हाला शेवटची 5 मिनिटे जी आहेत 3 ते 5 मिनिटे जी आहेत शेवटची ही ठेवायची आहेत प्रूफ रिडिंगसाठी ओके। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एकदा एक्झामिनर ठीक आहे ना, एक्झामिनर पण वाचतो आणि त्यानंतर मेन जो तुमचा मॉडरेटर असतो, मॉडरेटर मेनली काय बघतो तुमच्या याच्यामध्ये की याच्या कुठे कुठे चुका आढळतात, म्हणजे काना, मात्रा, विकार, विलांटी, खूपदा फास्ट लिखाणामध्ये आपले काना, मात्रा, विकार, विलांट्या, इंग्लिशमधले स्पेलिंग या गोष्टी आपल्याला चुकलेल्या असतात, तर त्याला सुद्धा आपल्याला काउंटर करण्यात आला पाहिजे म्हणून शेवटचे 5 मिनिटं ही प्रूफ रिडिंगसाठी ठेवायची। म्हणजेच याच्यातली जवळपास 20 मिनिटं तुमची गेली ओके, 15 ते 20 मिनिटं, तर राहिली फक्त तुमच्याकडे 30 ते 35 मिनिटं बरोबर आहे। आणि या 30 ते 35 मिनिटांच्या कालावधीमध्ये हा जो 450 शब्द आहे हे तुमचे लिहिण्यात आले पाहिजेत ओके। आणि हे होतात ओके। हां, उलट ते असं लिहिणं थांबणं त्यापेक्षा हा जो अप्रोच आहे तो स्ट्रक्चर, कारण याच्यामध्ये एक एसे जो आहे स्ट्रक्चर होऊन जातो। नाही तर कधी कधी मला वाटतं अरे हा मी सुरुवातीला लिहायला पाहिजे होता हा पार्ट, हा तुम्ही मधात आला, तर एसेमध्ये एक फ्लो जो आहे तो या ब्रेनस्टॉर्मिंगचे जे 15 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करायचं आहे। मग आता नेमकं ब्रेनस्टॉर्मिंग करायचं म्हणजे काय करायचं, पहिले तर तुमचा विषय आहे तो सेंटरमध्ये मध्यभागी तुमच्या रफमध्ये लिहून घ्यावा की तो वारंवार तुम्हाला दिसत राहिला पाहिजे बरोबर आहे। जसं अभिजात भाषा आहे ते अभिजात भाषा तुमच्या त्या रफ पेजमध्ये सेंटरमध्ये लिहा बरोबर आहे, मग म्हणजे तुम्हाला ते वारंवार ती गोष्ट स्ट्राईक होत राहील ओके। मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले यायचं की तुम्ही याच्यामध्ये किती कोट्स यूज करणार आहात, तुम्ही कोट्स काय काय यूज करणार आहात, किती यूज करते कोट्स लिहून घ्यायचे ओके। पूर्णतः कोट लिहायची गरज नाही, म्हणजे एक हिंट देऊन द्यायची की जसं कोट्स आहेत तर ज्ञानेश्वरांची एक कोट आम्ही लिहिणार आहे त्यांची ओके। अगेन आपण कोणाला एकनाथांची महाराजांची लिहायची असेल, ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज ते तुम्ही लिहू शकता मराठी भाषेबद्दल, कुसुमाग्रजांचं हे लिहू शकता, सेंट फादर स्टीफन्सचं तुम्ही त्याच्याबद्दल लिहू शकता, देन अगेन सुरेश भटांचं हे लिहू शकता। तशी कोणा तुम्ही लिहिणार आहात, फक्त त्यांची नावं तर तुम्हाला तिथे आठवतं, तिथे 3-4 नावं जी आहेत तुम्हाला जे 4 कोट्स यूज करायचे, 4 कोट्स किंवा कविता ओके त्या लिहायच्या। बघा 400-450 शब्दांचा निबंध आहे तर मी म्हणतो प्रत्येक 4 पानांमध्ये तो झाला पाहिजे, तर प्रत्येक पानावरती फक्त एक हे आली पाहिजे। आणि कविता लिहिता असेल तर फक्त 4 शब्दांच्या 4 ओळींच्या वरती 4-5 ओळींच्या वरती कविता जायला नको, नाही तर पूर्ण पान भरून कविताच लिहित आहेत असं व्हायला नको। कविता आणि निबंध याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे आपल्याला। त्यानंतर मित्रांनो तुम्ही एकदा का कोट्स लिहिलेत ते मांडून घ्या आपल्या रफमध्ये काय काय कोट्स लिहिणार आहात, कारण याच्यावरती मार्क्स डिसाईड होतात।
त्यानंतर फॅक्ट्स आणि फिगर्स, तुम्ही काय काय जर एखादं निबंध, जसं आता मराठी भाषा आहे तर फॅक्ट्स म्हणजे काय की मराठी किती जगातले किती कोटी लोक बोलतात, किती महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये कुठे कुठे मराठी बोलल्या जाते, ओके, मराठीच्या बोलीभाषा कुठल्या कुठल्या आहेत वगैरे, हे जे काही आहेत त्याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या जगात कितवा क्रमांक लागतो, ओके, भारतामध्ये मराठी बोलणाऱ्यांचा कितवा क्रमांक लागतो, मराठीमध्ये आणखी काय काय प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना फॅक्ट्स अँड फिगर्स, याला म्हणतात फॅक्ट्स अँड फिगर्स. त्या मधात कुठे कुठे आपल्याला टाकायचे असतात, त्याची मांडणी तुम्ही तिथे करून घ्यायची असते, फॅक्ट्स अँड फिगर्स. ओके, मी सहसा तुम्हाला निबंध देतो तर आता मराठीचा जो निबंध दिलाय तो मी पूर्ण प्रॉपर बनवून दिलाय, नाही तर बाकी निबंध देतो मी पहिले कोट्स टाकतो 5-7, त्यानंतर काय फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्हाला देतो. तर माझं म्हणण्याचा उद्देश ते असं नाही लिहायचे तुम्हाला, ते कोट्स आणि ते फॅक्ट्स अँड फिगर्स जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला कशामध्ये टाकायचे आहेत, तुमच्या निबंधाच्या आत टाकायचे, तुम्हाला जिथे वाटेल तिथे त्या गोष्टी इन्सर्ट करायच्या आहेत. ओके, हां, तर असं नको की 8-10 कोटच लिहिताय तुम्ही, प्रत्येक पानावर हार्डली 1 कोट पूर्ण निबंधामध्ये मॅक्झिमम म्हणतो मी, मिनिमम 3 किंवा 4, मॅक्झिमम 4 कोट तुमचे झाले पाहिजे निबंध कविता मिळून सगळ्या. ओके, हां, तर फॅक्ट्स आणि फिगर्स जे आपण त्या पुट करायच्यात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो सुरुवात आणि शेवट, ही पहिले, कारण तुमची सुरुवात आणि शेवट ही मार्क डिसाईड करणारी भाग असते, म्हणून मी सुरुवात काय करणार आणि मी शेवट काय करणार हे पहिलेच डिसाईड करून घ्या. काही आपण लिहिताना तर पहिले सुरुवात नंतर बॉडी नंतर हे लिहितो, पण लक्षात घ्यायचं की सुरुवात आणि शेवट ही इंटरलिंक झाली पाहिजे. म्हणून सुरुवातमध्ये लिहिताना तुम्ही काय करणार, सुरुवात एकदम धमाकेदार असली पाहिजे. माझं युट्यूबवरती लेक्चर तुम्ही बघून घ्या की सुरुवात कशी करायची, ओके, किंवा काय शेवट कसा करायचा, याच्यावरती एक स्पेशल लेक्चर आहे माझं. सुरुवात करण्याच्या काही विविध पद्धती आहेत, ओके, त्या पद्धती कशा कशा प्रकारच्या आहेत त्या मी त्याच्यात डिस्कस केलेल्या आहेत. ओके, ज्या 7-8 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत की समोरच्याला एकदम इम्प्रेस झालं पाहिजे, जसं या तारखेला मराठी भाषेला दर्जा देण्यात आला अशाने सुरुवात करू नका. ओके, बेटर विथ थोडाफार पेपर चेकर जो आहे त्याला थोडं ते वाचण्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे. ओके, हां, तर सुरुवात आणि शेवट जे आहेत हे डिसाईड करा. ते झाल्यानंतर मग मित्रांनो आता या बॉडी ऑफ दी एसे, हा जो बॉडी ऑफ दी एसे की या बॉडीमध्ये तुम्ही काय काय लिहिणार, ओके, हे तुम्ही काय करा त्याच्यामध्ये डिसाईड करा. ओके, तर नेहमी सुरुवात जी आहे ती जवळपास 50 ते 70 शब्दांपर्यंत तुमची असली पाहिजे, 50 to 70 शब्द, आणि शेवट सुद्धा तुमचा जो आहे तो 50 ते 70 शब्दांमध्ये असला पाहिजे, बरोबर आहे ना. हां, तर हे झाले तिथे जवळपास 100 शब्द वगैरे. तर तुमची जी काही बॉडी आहे मित्रांनो 100 ते 130-40 शब्द झालेत, तर तुमची जी काही बॉडी आहे मित्रांनो ही जवळपास 300 शब्दांची असली पाहिजे. ओके, तर तुमचं इंट्रोडक्शन, तुमचं कन्क्लुजन हे 50-70 शब्द पकडून घ्या तुम्ही. ओके, जर तुम्हाला 450 शब्दामध्ये ते लिहायचं आहे, आयोग 400 शब्द देत असतो तुम्हाला. ओके, तुम्ही थोडंफार जास्त पण 400 आहे तर 450 पर्यंत तुम्ही जाऊ शकता मॅक्झिमम. ओके, आणि बॉडीचे जे 300 शब्द अशा याच्यामध्ये हे असतं पाहिजे. आता जर का आपण बघितलं तर अभिजात भाषा हा जो काही टॉपिक आहे, तर विद्यार्थी असं म्हणतात, मला विचारतात की सर याच्यात इतिहास लिहायचा का. अरे बाबा बिलकुल लिहायचा का, कारण अभिजात हा शब्दच सांगतो. द क्लासिकल म्हणजे काय की अभिजातचा दर्जा दिला म्हणजे याला 1500 ते 2000 वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून तुम्हाला डेफिनेटली याच्यामध्ये ऐतिहासिक बाबी द्यावी लागेल. मी तर म्हणेल की तुम्ही जे 4 पान हे लिहितात तर त्याच्यापैकी 1 पान पुढं भाषा अभिजात कशी, त्याचा फ्लो कसा आहे याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे. ओके, हां, तर आता आपल्याला जर का आपण बॉडी करू तर सुरुवात आणि शेवट ज्या गोष्टी आहेत त्या आपण डिसाईड केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सुरुवात करताना फक्त भाषा म्हणजे फक्त ही भाषा नाही आहे. ओके, आता मी बघा सुरुवात आणि शेवटला कसं इंटरकनेक्ट केलेलं आहे. ओके, तर म्हणून लक्षात घ्यायचं, तुम्ही काय करता सुरुवात नंतर बॉडी नंतर शेवट नाही, पहिले सुरुवात डिसाईड करा की मी हे लिहील, पहिले नंतर शेवट डिसाईड करा की मी हे लिहील. आता टॉपिक आपला काय मित्रांनो, टॉपिक काय आहे, अभिजात भाषा, बरोबर आहे. मग सुरुवातीला तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन द्यावं लागणार की नाही. ओके, मी सुरुवात करताना एका स्टोरीने घेतलेली आहे. स्टोरी ही कशी आहे की काही वर्षापूर्वी अमेरिकेत एक महाराष्ट्रीयन कुटुंब स्थायिक झालं होतं. मग सॅम, ज्याचं ॲक्च्युअली ओरिजिनल समीर आहे पण अमेरिकेत आहे त्यामुळे त्याला सॅम म्हणत होते. ओके, त्याचा तिचा जन्म झाला. वयाच्या 14व्या वर्षी तो चिपळूणला आपल्या आजोबांच्या गावी आला. ओके, आजोबांना इथे आला. मग तेव्हा आजोबा आपल्या नातेवाईकांशी इतर मित्रांशी मराठीमध्ये बोलतायत हे त्याला तसं दिसलं. मग तेव्हा त्याने आजोबांना विचारलं की आजोबा इंग्रजी ही एक तर वैश्विक भाषा आहे, मग तुम्ही इंग्रजीमध्येच का बोलत नाही. तेव्हा आजोबा हसून त्यांच्याकडे म्हणाले, त्याला म्हणाले, अरे ही आपली मराठी मातृभाषा आहे आणि ही तुझ्या इंग्रजीपेक्षा सुद्धा अधिक समृद्ध आणि काय आहे, समृद्ध आहे आणि जुनी आहे. ओके, हिला इंग्रजीपेक्षा सुद्धा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मग त्याला आश्चर्य वाटतं की इंग्रजीपेक्षा सुद्धा मोठा ऐतिहासिक वारसा आहे या भाषेला. आणि म्हणून आजोबा म्हणतात की म्हणून तर या भाषेला आता आपल्या माय मराठीला भारत सरकारने जो आहे तो अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग त्याला प्रश्न पडला की अभिजात भाषा म्हणजे काय, किंवा तुम्ही असे करू शकता की आजोबा त्यांनी विचारलं आजोबा अभिजात भाषा म्हणजे काय, आणि नंतर आजोबांनी त्याला सांगायला सुरुवात केली. असा एक वेळ मी स्टोरीचा दिलेला आहे. स्टोरी किंवा अनेक्डोट, स्टोरी आणि अनेक्डोट याच्यामध्ये फरक काय मित्रांनो. अनेक्डोट म्हणजे काय, अनेक्डोट ही पद्धती मी एक्सप्लेन केलेली आहे. अनेक्डोट म्हणजे काय, जेव्हा एखादी स्टोरी ही
रिअल असते, एखाद्या रिअल व्यक्तीबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल स्टोरी असेल एखादी, महात्मा गांधीच्या बद्दल असेल स्टोरी एखादी, तर ती झाली अॅनेक्डोट. ओके, अॅनेक्डोट. आणि जर का स्टोरी असेल तर स्टोरी ही स्वतः बनवलेली सुद्धा होऊ शकते. जशी ही बनवलेली स्टोरी होती, एक मी काल्पनिक कॅरेक्टर घेतलं आणि त्यातनं हे केलं की चिपळूणला तो आला आणि मग नंतर हे झालं, अशाने आपण तो स्टोरीला काय करू शकतात, हे करू शकता. बरोबर आहे. तर दॅट इज अ स्टार्टिंग. ओके, त्यानंतर मग आता नेमका तुमचा पहिला मुद्दा काय असतात आणि मी कन्क्लुजन बघा, मी कन्क्लुजन कशा प्रकारे एंड केलेलं आहे. तर कन्क्लुजनला त्याला जोड द्या. ठीक आहे, आता मराठी भाषा तर झाली. बरोबर आहे. आता आपण त्याला काय केलं पाहिजे, वैश्विक ज्ञान भाषा केलं पाहिजे. म्हणजे आता टार्गेट जे आहे ते काय करायचं आहे की ज्ञान भाषा करायचं. आता अभिजात झालेली आहे, पुढे काय, हे असलं पाहिजे तुमचं कन्क्लुजन. फक्त आता काय असं होणार आहे, मग आता खूप फायदा होणार आहे, मराठी भाषेला संशोधन होणार आहे, हे होणार नाही. नाव व्हॉट इज अवर प्रोजेक्ट नाव, की आता ही अभिजात आहे तर अभिजात भाषा टू याला काय करा, वैश्विक ज्ञान भाषा आपल्याला कशी करता येईल. बरोबर आहे. आणि त्यासाठी काय, तर म्हणून मी इथे सेकंड लास्ट पॅरा जो आहे ती आहे की अभिजात भाषेला वैश्विक ज्ञान भाषा बनवण्यासाठी काय काय गरज आहे. ओके, त्यांनी म्हटलेलं की जी भाषा रोजगार देते तीच जगते आणि जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. हा एक कोट आहे, ती नष्ट होते. जी भाषा रोजगार देते ती जगते आणि जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते, नष्ट. म्हणजेच आता मराठी भाषेला ज्ञानभाषा करावं लागेल. त्यातनं शिकून जेव्हा लोकांना रोजगार मिळेल तेव्हा आपोआप लोक त्याचे काय करणार, संवर्धन करणार आहे. बरोबर आहे. हा, म्हणून तो म्हणतो की यांनी काय की सर्व ज्ञानभाषा वैश्विक, आता अभिजात तर झाली ही भाषा, आता वैश्विक ज्ञान भाषा बनली पाहिजे आणि यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि मेन म्हणजे आता काय, एज्युकेशन मराठीतनं झालं पाहिजे. बरोबर आहे. हा, मग मुख्य मराठी बोलण्याने केलं. आता मराठीबद्दल आपण काय केलं पाहिजे, अभिमान बाळगायला पाहिजे. बरोबर आहे. आता मराठी भाषेबद्दल जो स्वतःचा न्यूनगंड आहे त्यातनं आपण बाहेर आलो पाहिजे. बरोबर आहे ना. हा, तर आता जर आपण बघितलं तर यात काही एक्झाम्पल तुम्हाला देता आले पाहिजे. जसं दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण बेचिराग झाला होता कोण, जपान आणि काय जर्मनी. पण त्यांनी काय केलं, त्यांनी आपल्या भाषेमध्ये तंत्रज्ञान अवगत केलं, आपल्या भाषेमध्ये रिसर्च केलं, आपल्या भाषेत यंत्रज्ञान हे डेव्हलप केलं आणि अख्ख्या जगाला भाग पडलं की त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणून आता अख्ख्या जग जे आहे ते जापानी शिकतं, अख्खं जग जे आहे ते जर्मन शिकतं. बरोबर आहे. तर हे का शिकतात इतर याच्यातले लोक, कारण त्यांनी त्यांच्या भाषेचं तंत्रज्ञान काय केलं, डेव्हलप केलं. तसंच आपल्या सायन्स टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये आपल्या भाषेला काय करावं लागणार, हे करावं लागणार. इव्हन आपल्याकडे सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे इस्रायली लोकांचं. इस्रायल लोकांनी तर हिब्रू भाषी मुतवत झाली होती. जास्त आधीची गोष्ट नाहीये ही, फक्त आता 70-75 वर्ष 1950च्या आसपास जेव्हा इस्रायल हा देश बनला होता तेव्हा हिब्रू अख्ख्या जगात काय झाली होती, नष्ट झाली होती जवळपास. ती मृतवत झालेली भाषा सुद्धा जिवंत केली त्यांनी आणि आपलं तंत्रज्ञान सुद्धा त्या भाषेमध्ये आणलं. तर त्याच्यापेक्षा तर मराठी आजही कितीतरी समृद्ध आहे. फक्त आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये मराठी भाषा जी आहे वैद्यक क्षेत्रामध्ये जर आपण याला डेव्हलप करू शकलो. बरोबर आहे ना. आज काय बघा मित्रांनो, स्वतंत्र होऊन आपल्याला 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, पण अजूनही मराठीमध्ये 11वी-12वीची पुस्तकं उपलब्ध, सायन्समध्ये उपलब्ध आहेत का, काही ठिकाणी असतील तर असतील, किरकोळ नाही तर नाहीये. इंग्लिशमधनंच होतं, मग ते मराठीतनं का होत नाही. मला कोणा वाटतं मराठीतनं शिकलं तर जॉब भेटणार नाहीत बाहेर, इंग्लिश शिकावंच लागेल. इंग्लिश जरूर शिका, पण असं काही नाही ना, आपण काय तितके स्वयंभू बनू शकत नाही की अख्ख्या जगाला मराठीच्या तंत्रज्ञानाचा, मराठीमध्ये झालेला रिसर्चचा हेवा वाटेल म्हणून. बरोबर आहे. हां, जर आपण बघितलं तर जसं IIT कानपूरचं एक्झाम्पल आहे की त्यांनी आता हिंदी विभाग सुरू केला, तसं का महाराष्ट्रामध्ये असलेल्या IIT असतील किंवा इतर विद्यापीठं असतील किंवा इतर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट असतील तिथे सुद्धा मराठी विभाग आपल्याला एस्टॅब्लिश करता आला पाहिजे. बरोबर आहे. हां, मग त्यानंतर मग आपण बघितलं निष्कर्षावर मी कुठे आलो, तर बघा निष्कर्ष देत असताना मी सांगितलं की बघा असं नाही की मराठी हे म्हणून इतर हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषेचा आपण विरोध करावा. बघा काय की कोणती भाषाही बंदीखान्यात वाढत नाही. बरोबर आहे. एकटं राहून वाढते का, नाही राहत. आजही जी मराठी प्रचलित आहे ती अनेक भाषातील शब्दांचे आणि व्यावहारिक संज्ञांचे नजराणे घेऊनच संपन्न झालेली आहे. आपल्याला माहित आहे की फारसी असेल, ओके, त्यानंतर संस्कृत असेल, प्राकृत जे भाषा आहे, ओके, या सगळ्यांचं संगम म्हणजेच काय, मराठी भाषा आहे. बरोबर आहे. कोणत्याही जिवंत समाजाची भाषा ही तळ्यासारखी साचीव नसते, तर ती मनात निर्माण होणाऱ्या नव्या ध्यानाचे, विचारांचे आणि जाणीवांचे पाझर आत्मसात करत पुढे जाणाऱ्या नदीसारखी प्रवाही असते. बघा अशी तुमची फ्रेमिंग असली पाहिजे तुमच्या कन्क्लुजनची, तुमच्या लिखाणाची. बरोबर आहे. मग बघा कसे मार्क येत नाहीत ते विद्यार्थी मला दाखवतात, बघा सर एवढं लिहिलं तरी ECC मध्ये मार्क देत नाही, शेवटी त्याचाच मूड जो आहे तो डिपेंड राहतो पेपर चेकरचा, असे विचार तुम्ही घेऊन येतात त्याच्यामध्ये. डिपेंडली मी मानतो कधी कधी असं होतं, पण तुम्ही क्या हजारो पेपर आहेत त्यातले 2 पेपर उचलून तुम्ही दाखवता की बघा आणि किती खराब वाईट हे करतंय याच्यामध्ये. ओके, आणि फक्त काय मी बघतो त्याच्यामध्ये, हा मी म्हणतो की इथे ह्युमन अँगल जो आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये थोडा मॅटर करतो मित्रांनो. बरोबर आहे. असं नाही की तो मॅटर नाही करत, पण तो जास्तीत जास्त 10% होऊ शकतो. की इकडे तुम्हाला 70 भेटायचं तर 60 येतील, पण असं नाही की 70 द्यायचे तो डायरेक्ट 30 देणार तुम्हाला, असं होणार नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे होतं, परंतु इतकं आपण जर का प्रॉपर फ्रेमिंगनी, प्रॉपर लिखाण जर का आपलं असेल तर असं होत नाही की तुम्हाला मार्क त्याच्यामध्ये काय येतील, एकदमच कमी येतील. बरोबर आहे. हां, मग आजही बघा, आजही प्रगत भाषांचा संपर्क ठेवूनच मराठी भाषा काय करू शकते, प्रगती करू शकते. बरोबर आहे. हां,
आता आपण जर बघितलं तर 20 शतक झाला प्रवास झालेला आहे, जवळपास 2000 वर्षाचा प्रवास आहे आणि म्हणूनच नव्या युगाचं आव्हान पेलण्याचं सामर्थ्य आज काय मराठीच्या ठिकाणी आलं आहे. आता फक्त गरज आहे ती माय मराठीच्या भाषा ते अभिजात भाषा या प्रवासाला वैश्विक ज्ञान भाषापर्यंत नेण्याची. बरोबर आहे. तर मी काय म्हटलं की भाषा ते अभिजात भाषा हा प्रवास संपलाय. आता अभिजात भाषा वैश्विक ज्ञान भाषा आपली झाली पाहिजे. दॅट इज अ नीड ऑफ अ टाइम. अशाने तुम्ही कन्क्लुजन काय करा, एंड करा. बरोबर आहे. अशाने कन्क्लुजन काय केलं पाहिजे, आपण एंड केलं पाहिजे. आता आपण येऊयात मित्रांनो की आपल्या कंटेंट आणि डेटावरती. तर आपण समजा याच्यामध्ये झालं एक स्टोरी आपण त्याच्यामध्ये बनवलेली होती. बरोबर आहे. आता आपण जर का बघितलं तर नेमकं हा मराठी भाषेचा प्रवास कसा आहे यात किती किती मुद्दे तुम्ही मांडू शकता किंवा लिहू शकता. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मित्रांनो की आहे मोठा, बरोबर आहे, परंतु तुम्हाला त्यातनं काय काय निवडता येईल याच्यामध्ये ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा निबंध पाठ करून येणार आहे मला माहिती आहे. म्हणजे माझा नाही, कुठल्या ना कुठल्यानी हा येणार. मग तुम्ही यातनं विविध अँगल्सचा विचार करा आणि त्यातून तुम्हाला कसं महत्त्वपूर्ण निबंध बनवता येईल ते तुम्ही ठरवा. ओके. हां, आता बघा, जसं मी इथे सुरेश भटांची कविवारी सुरेश भटांची कविता आहे की आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उरावरात स्पंदते मराठी, आमच्या नचनसत नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. बरोबर आहे. हां, तर ही सुरेश भटांची कविता आहे. यातल्या तुम्ही 3-4 ओळी ज्या आहेत, हां, हे शेवटी हा पाठ तर आलाच पाहिजे, पहिला आणि शेवटचा पाठ तर आलाच पाहिजे. बरोबर आहे. हां, तुम्ही यातनं एखाद दोन गाडायचं असेल तर गाडू पण शकता, पूर्ण पाठ करायचं असेल तर तुम्ही पाठ पण करू शकता. आमच्या मनामनात दंगते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, इतकं जरी तुम्ही लिहिलं तरी चालेल. मग आता बघा, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, ओके, तुम्ही जे बोलता आपण स्टोरी बघा, निबंध तुम्हाला ना निबंध एक्सप्लेन करता आला पाहिजे. म्हणजे खूपदा बघतो विद्यार्थ्यांना लिहिताच येत नाही. जसं आता काय आहे, समजा मी आता इंग्लिशमध्ये निबंध दिला तर क्लायमेट चेंज. आता विद्यार्थी मग क्लायमेट चेंज आणि जग हे सगळं गोष्टी फेस करत आहे वगैरे वगैरे हे लिहितात. अरे पण बाबा, पहिले क्लायमेट चेंजची संकल्पना काय ते तर पहिले एक्सप्लेन करा. आता माझा निबंध असतो वन नेशन वन इलेक्शन. तुम्ही काय विद्यार्थी लिहितात की वन नेशन इलेक्शन म्हणजे आपल्या भारतातल्या सगळ्या निवडणुका एकासोबतच होणार आहेत म्हणजे वन. अरे असं आहे का रे बाबा, लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा ह्या निवडणुका एकासोबत येण्याचा जो काही कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणतात, वन नेशन वन इलेक्शन. कोऑपरेटिव्ह इलेक्शन सुद्धा होतात, ग्रामपंचायती सुद्धा इलेक्शन होतात, ते थोडी त्याच्यामध्ये आलेले आहेत. कळलं का तुम्हाला? हां, तर तुम्हाला असा नेमका मुद्दा एक्सप्लेन करता आला पाहिजे. मग आता अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषा दर्जा मिळाला, पण त्याच्यातली भाषा म्हणजे काय किंवा मराठी भाषेचं महत्त्व काय. तर भाषेचं पहिलं महत्त्व काय आहे तर त्याला मी काही एक्सप्लेन केलेलं आहे काही ओळींमध्ये. ओके, तर सुरुवात कशी आहे की भाषेचं महत्त्व काय किंवा मराठी भाषेचं महत्त्व काय. तर बघा कशी आपण फ्रेमिंग केलेली की भाषा, काही लोकांना भाषा म्हणजे काय फक्त शब्दांचं काय संकलन आहे किंवा भाषा म्हणजे काय फक्त वे मीडियम ऑफ कम्युनिकेशन जे संभाषणाची पद्धती म्हणजे भाषा आहे, पण नाही. भाषा म्हणजे शब्दाचं संकलन नाही आहे, समाजाचं वैचारिक आणि जाणीवात्मक संचित काळातून पुढे नेणारी आणि समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता, आकार आणि आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती आहे. सूत्रात ओलेल्या मण्यांप्रमाणे समाज जीवनाच्या साऱ्या धारणा आणि विकासाच्या प्रेरणा तिच्यात ओलेल्या असतात. मायबोली ही केवळ संप्रेषणाचे भौतिक प्रगतीचे साधन नसून त्यापैकी तिला एक सामाजिक सांस्कृतिक भूमिका आहे. ही आहे भाषा. आणि वाक्य कोणाची आहेत, माझे नाही आहेत, कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचे वाक्य भाषेबद्दलचे. ठीक आहे. आता भाषा म्हणजे काय हे तो तुम्ही एक्सप्लेन केले. इथे मराठीचा उल्लेख आला का नाही. आता या मराठीवरती, बरोबर आहे, आता आपण भाषाचं महत्त्व सांगितलं, मग आपली मायबोली कोणती आहे, मराठी. मग आता मराठीवरती आपण येऊयात. आता मराठीवरती आलो. हां, आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी डिस्क्रिप्टिव्ह याची बॅच आहे. याच्यामध्ये अशाच प्रकारचे विविध निबंध जे आहेत, जे सध्या येणारे निबंध आहेत ते आणि हे सोडून बाकीचे 70 निबंध मी पूर्णतः बनवून दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपरला वेळ द्यावा लागेल. तुम्ही वर्षभर विचार का करता की नाही आता डिस्क्रिप्टिव्ह आपण शेवटी करूयात, शेवटच्या 2 महिन्यात करूयात. मग जेव्हा एक्झाम येते नंतर मग पुन्हा हे येतं की नाही अजून माझं जीएस संपलेलं नाही, आपण टेस्ट लावतो, मग त्याच्यात कमी मार्क येतात. मग नाही पुढच्या शेवटच्या महिन्यात मी करूया. मग शेवटच्या महिन्यात जेव्हा येतात मग नंतर म्हणतो आता कुठे वेळ राहिला का डिस्क्रिप्टिव्ह करायला. आणि अशाच मूर्ख 100 मार्काचा पाठ आहे, 5 वर्ष झाली तुम्ही ऑब्जेक्टिव्ह करता, 5 आणि 6 वर्ष. अरे थोडा एफर्ट तर द्या ना याच्यावरती. मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, तुम्ही जर का एफर्ट दिला ना एका महिन्याचा 10 ते 15 मार्क तुमचे इम्प्रूव्ह होऊ शकतात. जर का आज 40 मिळत असतील ओके, तर उद्या तुम्ही 50 पर्यंत, त्याच्यामध्ये 55 पर्यंत जाऊ शकतात. ज्यांना 55 मिळतात ते 60-65 पर्यंत सुद्धा जाऊ शकतात. तेवढा एफर्ट तुम्हाला 5-10 मार्काची गॅप लीड आता कुठला जीएसचा सब्जेक्ट तुम्हाला देऊ शकत नाही शेवटच्या महिन्यामध्ये, तितकी लीड हा सब्जेक्ट तुम्हाला देऊ शकतो. आणि जे टॉपर्स झालेले आहेत त्यांना सुद्धा डिस्क्रिप्टिव्हमध्ये चांगले मार्क आहेत, म्हणूनच त्यांना DCDYSP पोस्ट मिळालेल्या आहेत. बरोबर आहे ना. तर मी याच्यामध्ये पूर्ण 3 एसे, सारांश लेखन आणि ट्रान्सलेशन या 3 बाबी एक्सप्लेन केलेल्या आहेत. प्रत्येकाचे माझे लेक्चर्स आहेत. ओके, हां, ट्रान्सलेशनमध्ये थोडाफार पार्ट येतो की ट्रान्सलेशनमध्ये तुमची शब्दसंपत्ती, तुमचे टेन्सेस हे जास्त महत्त्वाचे असतात. पण एसे आणि निबंध आणि जवळपास 70 टॉपिकवरती एसे आहेत. पण तुम्हाला 70 वाचायचे का? अरे बघा 2-2, 3-3 पानाचा तर एसे आहे राव. बरोबर आहे, 2-2, 3-3 पानांचा एसे. तर काय त्याच्यामध्ये हा फक्त एसे मी थोडा मोठा दिलाय, बाकीचे 2-3 पानांचे एसे आहेत. रोज तुम्ही 1 तास 2 तास बसले ना तर 5-5 एसे तुम्ही संपवू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे, मी काय एवढे जास्त एसे दिले तुम्हाला, कारण प्रत्येक एसे आपल्याला काही ना काही, कारण हे लिखाण जो आहे हा लिटरेचरचा पार्ट आहे. प्रत्येक
प्रत्येक जो एसे तुम्हाला काहीतरी एक वेगळा अँगल देत असतो, नवीन लिटरेचर देत असतं. असं नाही की एक एसेचा डाटा तुम्ही दुसऱ्या एसेमध्ये, एक एसेचं कंटेंट दुसऱ्या एसेत वापरू शकत नाही, तर तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणून मी इतके जास्त दिलेले. पण यातले जे शेवटचे इंग्रजीचे शेवटचे 8-10 आणि मराठीचे 8-10 जे शेवटचे आहेत ते जास्त प्रेडिक्टेबल एसेस आहेत त्याच्यामध्ये. जसं आता वन नेशन वन इलेक्शन झालं, अभिजात भाषेत आपण बघतच आहोत, संविधानाची 75 वर्ष झालं, युनिफॉर्म सिव्हिल कोड झालं. ओके, तर या टाईपचे जे काही निबंध आहेत आपले, ओके, तर हे निबंध जे त्यांची प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ती यंदाच्या याच्यामध्ये काय आहे, थोडी जास्त आहे. क्लायमेट चेंज टॉक सध्या चाललेले आहेत, ट्रम्प आलेले आहेत, क्लायमेट चेंजवरती इश्यू होऊन राहिलेत, त्याच्यावरती काही काही एखादा निबंध जर काय आहे तर तो आपला येऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे ना. हां, तर आणि मी जर प्रेडिक्ट केलेले एसेस आहेत मागच्या 5 वर्षामध्ये 3 ते 4 वर्ष आपण बघितलं, तर तुम्ही जर का बघितलं तुम्ही चेक करू शकता. मागच्या G20 निबंध मी याच्या आधी एक्झामच्या आधी 5 ते 6 दिवसाआधी लिहून दिला होता. आता तरी मी हा खूप आधी दिला होता आणि तसा आलेला आहे, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर मग जो हा होता स्वातंत्र्याची 75 वर्ष, तो 3 की 4 वर्ष आधी आला होता, तो सुद्धा मी लिहून दिला होता क्लासमध्ये. पहिलाच निबंध तो सुद्धा त्याच्यामध्ये आला होता. त्यानंतर तिसरा निबंध माझा जो काय आलेला आहे तो एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तो आलेला आहे. बरोबर आहे. हां, मग आता हा पण येतीलच का मी प्रेडिक्ट केलेला, असं थोडी आहे कोणी सांगू शकतो. तुम्ही स्पर्धाची तयारी करता राहा, असं थोडी काही मी सांगितलं तो नेहमीच येणार असं. तर मी कसं काही आपण कुठली दावे करत नाही, मी आजच्या दिनाचे कुठलेही वादे करत नाही. सीधी बात, नो बकवास. शिकवणं माझं काम आहे. ओके, शिकणं तुमचं काम आहे. ठीक आहे, इट्स युअर चॉईस. आता येऊयात आपण, तर ही यांना पण डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे. तर भूषणदूत अकॅडमी माझं नाव आहे, भूषणदूत अकॅडमी. हा जो काही ॲप आहे तो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि याच्यावरनं जाऊन तुम्ही ही बॅच माझी परचेस करू शकता. याच्यामध्ये टेस्ट सीरीज सुद्धा तुमची इन्क्लुडेड आहे. पूर्णतः आम्ही ही टेस्ट सीरीज लिहून पूर्णतः चेक केलेले आणि निबंध मी पूर्ण लिहून दिलेले आहे. मी फक्त पॉईंट एक्सप्लेन नाही केलेले की हे पॉईंट मुद्दे दिलेत आणि हे बघा आणि बघा तुम्ही लिहा, असं नाही आहे. मी पूर्ण कोर लिटरेचर बनवून दिलेलं आहे. जसं तुम्हाला हा निबंध आहे की स्टार्टिंग कशी आहे, कोट्स काय आहेत, फॅक्ट्स काय काय इन्क्लूड करायचे आहेत आणि निबंधाचं बॉडी स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. ओके, हां, तर इट्स नाव युअर चॉईस. तुम्ही बघा तुम्हाला वेळ आहे नाही, वेळ मिळत नसतो मित्रांनो. वेळ कधी नसतो कोणाकडे अभ्यासामध्ये, कधी संपत नसतो अभ्यास, वेळ आपल्याला काढावा लागत असतो. ओके, हां, आता बघा एकीकडे आता आपण कंपॅरिझन करूया तर भाषा म्हणजे काय. मग आता आपण येऊयात मराठीवरती, माय मराठीवरती. एकीकडे जगातील अनेक भाषा लुप्त होत आहेत, पण तेव्हाच आपली मराठी भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. बरोबर आहे. हां, मराठी भाषा इंडो युरोपियन कुळातली आहे. मराठी भाषेच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्राची अधिकृत तर गोव्याची गोव्याची कोकणी आहे ना, पण त्यासोबत सहअधिकृत भाषा सुद्धा आहे आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. बरोबर आहे. हां, आता जगामध्ये मराठी बोलणारी संख्या किती आहे, सुमारे 11 कोटी आहे आणि म्हणून मराठी ही जगातील 10वी व भारतातील 4थ्या क्रमांकाची भाषा आहे. कळलं प्रत्येकाला. हां, आणि आता इतरही अनेक देशांमध्ये मराठी बोलण्याचे प्रमाण वाढत आहे. 72 देशामध्ये आज मराठी भाषिकांची वस्ती आहे. तर ह्यातला काही मुद्दे तुम्ही मांडू शकता. मराठी भाषा किती समृद्ध आहे. 27 फेब्रुवारी या कुसुमाग्रजांचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो. ओके, 4 साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आणि माय मराठीची बोल कौतिकी, किती महान भाषा आहे, परी अमृतासी पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन संत ज्ञानेश्वरांनी या शब्दामध्ये मराठीचं वर्णन केलेलं आहे. ओके, मग आता काही तुम्ही याबद्दल सांगू शकता की अहिराणी, आगरी अशा विविध प्रकारची रूपे जी आहेत, कारण भौगोलिक रचनेनुसार असा मुद्दा मेन्शन करा की विविध रूपे आपल्याला आहेत. त्याच्यामध्ये अनेक विविध भटक्या विविध जाती आहेत, त्यांच्या विविध आदिवासीच्या बोलीभाषा आहेत, त्यातनं सुद्धा मराठी जी आहे ती डेव्हलप झालेली आहे. ओके, त्याशिवाय या भाषांच्या सुद्धा बोलीभाषेच्या काही पोट भाषा सुद्धा आहेत. बरोबर आहे. हां, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध बोलभाषा आधारित आदिवासी भटक्या विमुक्तांसह अनेक प्रादेशिक सीमांतीचे लोक आहेत त्यांनी एफर्ट घेतलेले आहेत. आदिवासी साहित्याने मराठी भावविश्व अधिक गहिरे केले आहेत. आदिवासी साहित्याने जे आहे ते आपल्याला मराठी भावविश्व अधिक गहिरे केले आहेत. बरोबर आहे. मग आता आपण या मुद्द्यावरती येऊयात. आता बघा, आता पहिले आपण भाषा एक्सप्लेन केल्यानंतर मराठी भाषा एक्सप्लेन केलं, तर हे 50-1 शब्दांमध्ये तुम्ही आणखी त्याला इंट्रोडक्शन प्लस हे 100 शब्द गेले तरी चालतील, काही हरकत नाही. आता येऊयात आपण बॉडीवरती. आता मेन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ओके, याच्याबद्दल कारण मेन एसे याच्यावरती आहे ना. तर आता जवळपास 100 शब्द तुमचे ऐतिहासिक संदर्भ जे आहेत मराठीचे. ओके, पहिलेच अभिजात भाषा म्हणजे काय हे 50 शब्दांमध्ये जवळपास एक्सप्लेन करा तुम्ही. हां, कुसुमाग्रजांची की माझ्या मराठी मातीचा लावल ललाटास टिळा, हिच्या संगे जगतील माय देशातील शिळा. ओके, तर कधीचा दिवस आहे 3 ऑक्टोबर. हा, हे डेट लक्षात ठेवा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने मराठी भाषेला काय अभिजात भाषा दर्जा दिला. मग नेमकं काय अभिजात भाषा दर्जा म्हणजे काही गोष्ट एक्सप्लेन करा. ही काय असते की ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची भाषा असते आणि तिचा साहित्य, संस्कृती, विचारधारा यांच्या दीर्घकाळ प्रभाव पडलेला असतो. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे त्या भाषेला विशेष महत्त्व देणे आणि तिच्या विकासासाठी, संवर्धनासाठी आणि काही विशेष धोरणे तयार करणे. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राज्य मान्यतेची मोहर उमटते या दर्जा मिळाल्यामुळे. बरोबर आहे. दॅट इज हे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. तर तुम्हाला पहिले तर हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे की अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय. ओके, तर हा दर्जा आहे. त्यानंतर मग मित्रांनो
आता निकष काय काय ठरवलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये, तर अभिजात भाषेच्या दर्जासाठी काय काय निकष आहेत तर हे दिलेले आहेत. हां, लोक याच्यात विद्यार्थी खूप याच्यात हे करतात की 1,500 ते 2,000 वर्षाचं त्याचं वय असलं पाहिजे. ओके, काही लिहितात 1,500 ते 3,000, कोणी लिहितं 2 ते 3,000 असं लिहितात. तर 1,500 ते 2,000 मिनिमम हे असलं पाहिजे, बरोबर आहे. तर हे त्याच्यात असे फॅक्ट चुकवायचे नाहीत. ओके, हां, त्याचं प्राचीन साहित्य श्रेष्ठ असलं पाहिजे, स्वतःचं स्वयंभू पण असलं पाहिजे आणि तिचं आधुनिक रूप यांचा गाभा काय, साधी पावटे मेन्शन करायला पाहिजे का तुम्ही, यातले काही 2-3 जरी मेन्शन केले तरी चालेल. ओके, हां, आणि कोणत्या समिती होता, रंगनाथ पठारे यांच्या याच्यात त्यांनी अध्यक्षांनी अभिजात मराठी समिती भाषा समिती स्थापन करण्यात आली होती. नंतर 2024 मध्ये जी समिती आहे, ओके, ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करण्यात आलेली होती आणि त्या समितीने सुद्धा पाठपुरावा केला, नंतर अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग आता दर्जा तर मिळाला, पण नेमकी ही भाषा अभिजात कशी, काही लोक काय मग नंतर आता मिळाला मग नंतर काय काय फायदे याच्यावरती येतात. अरे पहिले अभिजात भाषा ही कशी आहे, कशी अभिजात भाषा आहे याची ऐतिहासिक पुराव्यातनं सुरुवात करा, बरोबर आहे. मग आता नेमकी अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेचा प्रवास सुरू कसा झाला, तर आता तारा भवाडकर जे आहेत यांनी खूप चांगलं कोट दिला होता त्याच्यामध्ये अभिजात भाषेच्या याच्याबद्दल. जेव्हा आता दिल्लीला 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांनी म्हटलं की आईने बाळासाठी जेवढा पहिली ओवी गायली तेव्हा मराठी भाषा जन्मास आली. किती चांगलं वाक्य आहे, बरोबर आहे. तर उलट भांडत बनण्याच्या कधी आली काय, तर जेव्हा एका आईने दख्खनच्या पठारावरची एक आई आहे आणि तिने आपल्या बाळासाठी पहिली ओवी गायली तेव्हा काय झाली की मराठी भाषा जन्माला आली. मग जर पुराव्याचा शोध जर घेतला तर आपण मेनली आपल्याला जो रेफरन्स सापडतो तो पहिला लिखित ग्रंथ होता गाथा सप्तशती. ओके, हा आढळतो. काही लोक याच्या म्हणतात की पहिला प्रमाणित ग्रंथ जो आहे तो कुठला आहे, तो आपला लीलाचरित्र आहे. पण मित्रांनो, लीलाचरित्र कधी लिहिण्यात आला, 12व्या शतकामध्ये लिहिण्यात आला. आपल्याला आता 2000 वर्षाचा रेफरन्स द्यावा लागेल, ही काळजी घ्या तुम्ही. पण 2000 वर्षा पहिले कोणता आहे, जो सातवाहन राजा हाल यांनी जो काही गाथा सप्तशती जो ग्रंथ आहे तो त्याच्या काळात लिहिण्यात आला होता, बरोबर. गोदावरीच्या कवीचे संमेलन आहे. तुम्ही आणखी त्याच्यामध्ये विविध रेफरन्स देऊ शकता. संगम लिटरेचरमध्ये पण थोडाफार रेफरन्स आलेला आहे की गोदावरीच्या आजचे काही लोक जे कावेरीचा पूल बांधायला आले होते तेव्हा एक आपली भाषा बोलतात असा रेफरन्स आलेला आहे. दिन इसवी सन पूर्व 300 मध्ये वररुची यांनी लिहिलेल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये सुद्धा मराठी भाषेचा व्याकरणाचा हे आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे 2300 वर्षापूर्वीची आहे. मेन सातवाहनांचा उल्लेख नक्की करा. सातवाहनांनीच मराठी भाषा जी आहे आणि सातवाहनांचं राज्य जवळपास पूर्ण अर्ध भारत जे आहे ते हे होतं, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ते जिथे जिथे गेले तिथे ही भाषा पोहोचलेली आहे. त्यांची राजभाषा मराठी होती. भाषेचं महत्त्व ऐतिहासिक पुरावे आहेत. ओके, हां, अगेन आपण जर का बघितलं तर देवगिरीच्या यादवांचा काळ, नंतर आपण सातवाहनांचा उल्लेख केला. त्यानंतर महाराणी नागनिक आहे, इथे नाणेघाटात कोरलेला जो काही शिलालेख आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठीमध्ये हे दिलेलं आहे. मग नंतर आपण जर बघितलं तर नंतर सातवाहनानंतर नेक्स्ट जिथे मराठी भाषा बहरली तो म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज वगैरे होते तो काळ कुठला आहे, जेव्हा लीलाचरित्र ग्रंथ लिहिण्यात आला, जेव्हा ज्ञानेश्वर तो यादवांचा काळ आहे, बरोबर. यादवांचा काळ आहे तर तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. अगं श्रवण वेळगोळा जिथे गोमतेश्वरचा पुतळा आहे तिथल्या शिलालेखात सुद्धा तुम्हाला अनेकदा मराठीचा तिथे सुद्धा शिलालेखात मराठी भाषेचा उपयोग झालेला आहे, बरोबर आहे. हां, देन अगेन महानुभाव पंथ आहे, त्याच्यामध्ये चक्रधर स्वामींवरती लिहिलेलं लीलाचरित्र जे आहे ना ते माहीम भट्ट यांनी लिहिलं होतं लीलाचरित्र, बरोबर आहे, त्यांच्यावरती लिहिलेलं. ओके, तर त्यांच्या जे उपदेश वगैरे त्याच्यावरती, तर ते जे आहे अगेन कालिदास आणि शूद्रक यांच्या शाकुंतल याच्यामध्ये सुद्धा याचे आले. तर यातले 2 हे वेळमध्ये वापरायचे का नाही, 2-3 रेफरन्स यातले कुठलेही तुम्ही घ्या. ओके, पण हे नक्की मेन्शन करा गाथा सप्तशती. ठीक आहे, मग यातले कुठले तरी हे तुम्ही घेऊ शकता. आता नेमकं मित्रांनो मराठी भाषेचा जो काही ओरिजिन तर झाला आहे ना, दिस इज अन एन्शियंट रेफरन्स. पण मेन मराठी भाषा जी प्रॉपरली अशी उदयास आली ती केव्हा आली, मिडिवल काळमध्ये, यादवांच्या काळामध्ये, बरोबर आहे. आणि यातनं मराठी साहित्य डेव्हलप घेत गेलं. आणि याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यात पहिला अँगल जो मराठी भाषेचा मराठी भाषा ते आहे संत साहित्य. कुठं साहित्य आहे, संत साहित्य, बरोबर आहे. मग संत साहित्यामध्ये काय काय रे, संत साहित्यामध्ये कुठले कुठले आहेत संत, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वर महाराज, बरोबर आहे, त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर मग काय नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, यांची एक फार मोठी परंपरा आपल्याला लागलेली आहे. म्हणून संत साहित्याने आपलं हे भरलं आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, फार महत्त्वाचा मुद्दा मेन्शन करा की व्हॉट मराठी भाषा काय, मराठी भाषेतला एक व्यक्ती काय विचार करू शकतो. मित्रांनो, राष्ट्रवाद सुद्धा जेव्हा जगात उपलब्ध नव्हता, कुठे नॅशनलिझमचा सुद्धा कन्सेप्ट नव्हता, तेव्हा ज्ञानेश्वरांनी जो वसुदेव कुटुंबाचा आपला कन्सेप्ट आहे त्याला मराठीमध्ये एक्सप्लोअर केला आणि त्यांनी म्हटलं की हे विश्वची माझे घर, बरोबर आहे. हे वैश्विक ज्ञानगीत त्यांनी जे काही दिलं होतं पसायदानाच्या रूपामध्ये, बरोबर आहे ना. जेव्हा ते वारंवार विश्वाचा उल्लेख आहे, म्हणजे जेव्हा राष्ट्रवाद सुद्धा नव्हता तेव्हा विश्वाचा विचार या मराठी भाषेमधनं करण्यात आलेला आहे. इतकी भाषा जी आहे ती समृद्ध आणि सुदृढ भाषा आहे, बरोबर आहे. हां, मग जर आपण बघितलं तर हे ज्ञानेश्वरांनी मराठीतलं पहिलं विश्वगीत लिहिलं आहे, बरोबर आहे ना. हां, ते जेव्हा पहिलं विश्वगीत आहे पसायदान, बरोबर आहे की नाही. हां, आणि मानव धर्मगीत आहे. जेव्हा जगात राष्ट्रवादीची संकल्पना सुद्धा उपलब्ध नव्हती तेव्हा ज्ञानेश्वरांनी मराठीत विश्वगीत लिहिलं, बरोबर आहे. हां, नंतर आपण संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोराहून झाली, तर आपण ज्ञानेश्वर महाराज
जे आहेत ते मराठी म्हणायचे, पण एकनाथ महाराज जे आहेत ते प्राकृत म्हणायचे त्या भाषेला, बरोबर आहे. यांनी सुद्धा हे उपलब्ध केलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट आपण जर का बघितलं तर आपण बघितलं दुसरं एक फार महत्त्वाचं मराठी भाषेचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे मित्रांनो संत साहित्यामध्ये आपण जे विसरतो जे म्हणजे महिलांचं कॉन्ट्रीब्युशन. जगाच्या पातळीवर इतकी समृद्ध महिलांची परंपरा जी आहे लिखाणाची ती कुठे सापडत नाही. मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, त्यानंतर आपण जर का बघितलं तर सोयराबाई पासून तर आताच्या ज्या बहिणाबाई चौधरी आहेत ओके पासून तर शांताताई शेळकेंपर्यंत समृद्ध अशी परंपरा आहे मित्रांनो. युरोपामध्ये तुम्हाला माहीत नसेल कदाचित 19व्या शतकापर्यंत महिलांच्या लिखाणाला सुद्धा बंदी होती. जेव्हा महिला लिहायच्या ना त्या पुरुषांच्या नावाने लिहायची ही स्थिती आहे. त्या काळात 12व्या 13व्या शतकांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या या भाग्यामध्ये या मराठी भाषेनी मुक्ताबाई जनाबाई सारख्या मराठी कवयित्री मराठी ज्या ह्या आहेत ओके संत लेखिका आहेत त्या होऊन गेल्यात. इतका या भाषेची प्रगल्भता आहे, बरोबर आहे. लक्षात आलं तुम्हाला. तर हे मुद्दे लक्षात घ्यायचे. नॅशनल असं लिखाण ठेवा तुमचं, ते रटाळवानं लिखाण नका घेऊ. या अशा गोष्टी तुमच्या याच्यामध्ये आल्या पाहिजेत की ही प्रगल्भता तुमची मराठी भाषेची जी अभिजात झाली त्याच्यात दिसून आली पाहिजे, बरोबर. स्वयंभूपण काय तर हे स्वयंभूपण आहे आमचं, बरोबर आहे. हां, अगेन नंतर फक्त संत साहित्यामध्ये फक्त हिंदू संत नव्हे तर सेंट फादर स्टीफन धर्मगुरू फादर स्टीफन जेव्हा आले तेव्हा त्यांनी मराठी शिकली, त्यांनी मराठीमध्ये बोलले त्यांनी, बरोबर. त्यांनी गोव्यामध्ये मराठीचा कसा गौरव केला की ही तारांमध्ये 12 राशी सप्तवारांमध्ये रवी शशी या दीपेंची या भाषांमध्ये तैसी बोली मराठी आ, बरोबर आहे. इतका मस्त उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे ओके. त्यानंतर सुफी हेच नव्हे ख्रिश्चन नव्हे तर मुस्लिम जे आहेत सुफी परंपरा आहेत त्याच्यामध्ये जवळपास 50 एक कवी होऊन गेले ज्यांनी मराठीमध्ये लिखाण केलेलं आहे ओके. नंतर आता हा आला आपण संत साहित्य मिडल पिरियडमध्ये आपण आले होतो त्याच्यामध्येच ते मिडल पिरियडच्या मध्येच छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी मराठी भाषेला प्रशासनामध्ये स्थान मिळालं. सातवाहनानंतर डायरेक्ट यादव आणि यादवानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनाची भाषा आणि मराठी काय स्वराज्याची आपली स्वराज्याची भाषा झाली, बरोबर आहे ना. आणि ही भाषा नंतर साऊदर्न स्टेट तमिळनाडूपर्यंत आपण जर बघितलं तर आपल्याला तंजावर प्रांतापर्यंत मराठी भाषा दक्षिणेच्या टोकापर्यंत पोहोचली भाषा, बरोबर आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा प्रशासनात मराठी भाषेलाच काय दिलं महत्त्व दिलं, बरोबर आहे. हां, आता लेक्चर बघा. आता इथपर्यंत आपण आलो की जर्नी होती तर आपण काय आलो पहिले संत साहित्य आलो. संत साहित्यानंतर आपण कोणत्या मुद्द्यावरती आलो मित्रांनो प्रशासनामध्ये मराठीचा उपयोग जो आहे शिवाजी महाराजांनी प्रशासनात हे केलं. नंतर आता व्याकरण काय, कारण कुठली भाषा समृद्ध तेव्हा जेव्हा व्याकरण हे होतं तर भाषा परिपक्वतेचा प्रवास जो आहे पूर्णतः व्याकरणबद्ध जोपर्यंत भाषा होत नाही त्यासाठी काहीतरी शतकांचा काळ आपल्याला काय करावा लागतो द्यावा लागतो, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश तयार केला, बरोबर आहे. धुंडीराज व्यास रघुनाथ पंडित यांनी हा कोश दिला होता. त्यानंतर 18व्या शतकामध्ये दादोबा पांडुरंग यांनी मराठी भाषेचं व्याकरण हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. पहिल्यांदा कोणी लिहिला दादोबा पांडुरंग यांनी, बरोबर आहे ना. हां, अगेन एका हे पण म्हटलं जातं की पोर्तुगीज लोकांनी सुद्धा मराठी भाषे व्याकरणाबद्दल काय माहिती लिहिली आहे पण एक प्रॉपर स्वरूपामध्ये व्याकरण ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला दादोबा पांडुरंगांनी लिहिला, बरोबर आहे. सो नाव आपण आता दादोबा पांडुरंग कृपाने 18व्या 19व्या शतकात आलेलोच आहोत आणि मेन भरली ही भाषा ती केव्हा 19व्या आणि 20व्या शतकात मराठी साहित्य खऱ्या अर्थानं भरलं. मग काय आलं मराठी साहित्यामध्ये कादंबरी कथा कविता नाटक लोकसाहित्य भावगीते चारोळी पोवाडे लोकगीत भावगीत नानाविध प्रकार उदयास आले, बरोबर आहे. अर्वाचीन मराठी वाङ्मयाचे की तर प्राचीन मराठी वाङ्मय पण मेन मराठी वाङ्मय जास्त समृद्ध मला असं वाटतं प्राचीनपेक्षा अर्वाचीन जास्त आहे. तर मराठी वाङ्मयाच्या निर्मितीने भाषेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. मग आता आपण जर बघितलं बघा हरी आपटे हरिनारायण आपटे ज्यांना आपण म्हणतो यांनी कादंबरी पहिल्यांदा लिहिली आणि ललित गद्याला सामर्थ्याची ही दिली. तर श्रीपादकृष्ण कोल्हाटकरांनी काय लिहिलं कोल्हाटकरांनी विनोदी लेखन केलं ओके आणि यांनी काय दिली सामर्थ्याची जोड दिली, बरोबर आहे. हे वर्ड कुठे उचललेले आहे मी तर ययाती ही कादंबरी मित्रांनो विष्णू शकाराम खांडेकरांची याला हे मिळालं तर या ययाती कादंबरी स्टार्टिंग याच्यामध्ये ही आहे ओके. त्यांनी ही डेडिकेट जी केली आहे ना ती हरिनारायण आपटे आणि श्रीपादकृष्ण कोल्हाटकर आहेत त्यांनी हे वर्डिंग यूज केले. तर असं डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला असे वर्डिंग्स उचलता आले पाहिजेत त्याच्यामध्ये ओके. की हरिनारायण आपटे यांनी काय केलं की सामर्थ्याची जोड दिली यांनी विनोद लेखनांची जोड दिली. पुढे त्यांचा वारसा जो आहे हा 20व्या 21व्या शतकापर्यंत 20व्या शतकात गदी माडगुळकर वि. स. खांडेकर कुसुमाग्रज पु. ल. देशपांडे नेवाडे यांनी समृद्ध केला. विजय तेंडुलकरांच्या नाटकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रसिद्धी मिळवली, तुम्हाला माहिती आहे विजय तेंडुलकर, बरोबर आहे. हां, अगेन सुरेश भट आणि माधव जुलियन यांनी काय केलं की उर्दू भाषेतला गझल हा जो काही प्रकार आहे गझल ओके ती मराठी भाषेमध्ये त्याचा गझलचा आविष्कार केला. मराठी भाषेमध्ये गझल हा प्रकार त्यांनी याला सुरेश भटांना त्याचं हे जातं. तसे विविध प्रकार आहेत, नाना विविध प्रकार तुम्ही जे ते याच्यामध्ये एक्सप्लेन करा की मराठी भाषा कशी कशी जी आहे ती समृद्धी होत गेली. त्यानंतर मग प्रल्हाद केशवत्रे आले, गत्रे माडगुळकर आले. अग्रलेखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निर्मितीची गरज आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कशा कोणता मेन मुद्दा काय होता मराठी भाषा, बरोबर आहे ना. आणि हा विचार घराघरास
पोहोचला. ओके, एखादा मधात कोट टाकून द्यायचं की जरी या वर्तमानानं कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. सुरेश भटांचं वाक्य आहे. ओके, हां, अगेन नेक्स्ट गोपाळ नरहरी देशमुख. आता आपल्याला हे झालेलं त्याच्यामध्ये आता आपल्याला आणखी मराठीचा उपयोग काय काय, आपण एक फ्लो आणला आणि 20व्या शतकात जोडलं, पण हे सोडून बाकी कुठले साहित्यिक आपण अँगल तर बघितला, पण याचा वेगळा अँगल कुठला आहे मराठी भाषेचा, तो आहे समाज प्रबोधन. बरोबर आहे. महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ नरहरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठीत क्रांतिकारी समाज यांच्या मराठीत लिहिलेल्या क्रांतिकारी सामाजिक विचारांनी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाच्या समाज प्रबोधनाला नवी दिशा दिली. बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्राने लीड केलं ना समाज प्रबोधनामध्ये, आणि त्याच्यामध्ये कोण महात्मा फुले, ज्योतिबा फुले असतील, ओके, गोपाळ नरहरी यांच्या महाराष्ट्र समाज प्रबोधनाला दिशा देतो. मराठी भाषेने कशाचं काम केलेलं आहे, समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर इंडियाची फ्रीडम मुवमेंट, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंध मालिका आहे, ज्यांनी पहिल्यांदा ब्रिटिशांच्या अन्यायकर धोरणावर टीका केली. नंतर लोकमान्य टिळकांनी जेव्हा असंतोष आहे ना, भारतीय असंतोषाचा जनक आहे, तर त्यांचा असंतोष त्यांच्या लेखणीतून जेव्हा उफाळून आला होता, तो त्यांनी जेव्हा गीता रहस्य लिहिलं होतं, ओके, त्यांनी जेव्हा काय लिहिलं होतं, उफाळून आला होता त्या बरोबर ब्रिटिशांच्या याच्यामध्ये लेखणीने उफाळून आला होता, तेव्हा त्यांनी जे लिखाण केलं ते मराठीतूनच केलं ना. त्यांनी आर्यन थेरी दिली, ती पण कशातनं केली, मराठीत दिली. ब्रिटिशांच्या अगेन्स्ट तेव्हा लिहायचे, बरोबर आहे ना, केसरीमध्ये, तर ते मराठीमध्येच लिहायचे की नाही. तर पहिले त्यांचा असंतोष जो आहे तो भारताचा असंतोष, म्हणजे भारतालाच्या फ्रीडम मुवमेंटमध्ये जे लीड नावं होती ती पण लिखाण कशातनं करायची, मराठीमधनंच. बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बरोबर आहे, यांनी 1857चा राष्ट्रीय उठावाला पहिल्यांदा, बरोबर आहे, त्यांनी राष्ट्रीय उठाव हे नाव दिलं होतं, नाही तर त्याला काय म्हणायचे, रिबेलियन म्हणायचे. बरोबर आहे ना. हां, अगेन त्यांनी जे हे लिहिलं होतं, एक अभूतपूर्व कविता लिहिली होती, सागरा प्राण तळमळला, ही अप्रतिम कविता आहे, ही सुद्धा कशातून आली होती, मराठीतूनच आली होती. बरोबर आहे. तर आपण एक सोशल अँगल दिला समाज प्रबोधनाचा, नंतर राष्ट्रीय अँगल फ्रीडम मुवमेंटचा त्याला अँगल दिला. बरोबर आहे. आणि त्यानंतर आता येऊयात दलित अँगलवरती. बरोबर आहे. तर आपण बघा असे तुमचे विविध अँगल्स मला मांडता आले पाहिजेत. आपण बघा इथे महिलाचा अँगल पण दिला. आपण दाखवलं की जेव्हा युरोपामध्ये सुद्धा बोलण्याची मुभा नव्हती, महिलांना लिहिण्याची मुभा नव्हती, तेव्हा आपल्यातच 12व्या शतकापासून संत परंपरा आहे. आपण ग्लोबलायझेशनचा विचार ज्ञानेश्वरांनी, तुकाराम महाराजांनी त्या काळात ग्लोबलायझेशनचा विचार केला, संत साहित्य आलं. आपण संत साहित्यामध्ये ख्रिश्चन, सुफी ह्या सुद्धा गोष्टी घेतल्यात. त्यानंतर आपण जर इथे आलो तर त्याच्यानंतर आपली पूर्ण परंपरा साहित्याची कशी आली, राजव्यवहारमध्ये शिवाजी महाराजांचा पण हे आहेत, किंवा अहिल्याबाई होळकर त्यांचा पण उल्लेख केलेला त्याच्यामध्ये, हे होऊ शकतं. राजव्यवहाराचा एक अँगल आला. त्यानंतर मग सध्याचं 1920व्या शतकात जे विविध ह्या गोष्टी होऊन गेल्यात, नाटके असतील ज्यांनी आंतरराष्ट्रीय हे मिळवली आहे, कीर्ती मिळवलेली आहे, हे सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात, त्यात एक्सप्लेन केल्यात. त्यानंतर गझल हा उर्दूचा प्रकार, हा सुद्धा आपल्या गझल, शायरी ह्या प्रकार सुद्धा नंतर मराठीमध्ये आला. अशी मराठी भाषा डेव्हलप होत गेली. समाज प्रबोधनाचा अप्रोच दिला, फ्रीडम मुवमेंटचा आपण त्याच्यामध्ये काय दिला, अप्रोच दिला. आता येऊयात सगळ्यात प्रगल्भ जे म्हणजे दलित साहित्य. ओके, दलित साहित्याने मराठीच्या सामाजिक दस्तावेज देऊन तिला खूप श्रीमंत केले. मला नाही वाटत मित्रांनो की भारतामध्ये अशी कुठली भाषा असेल. हां, लिटरेचरमध्ये तुम्ही म्हणू शकता की मराठी लिटरेचर इतकं समृद्ध आहे. बंगाली एक लिटरेचर आहे की ते पण खूप प्रचंड समृद्ध आहे मराठीसारखंच, बरोबर आहे. पण दलित साहित्य हे कुठल्याही लिटरेचरमध्ये इतकं समृद्ध नाही कुठल्याही भाषेमध्ये भारताच्या, ओके, जितकी मराठीतलं दलित साहित्य आहे. बरोबर. मग याच्यामध्ये काय आहे तर नकारलेल्या समूह मनाची संघशक्ती डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने प्रकट झाली होती. त्यांची अष्टपदी निरोधक अनेक क्षेत्रात दलितांनी अनुभवली. बरोबर आहे. आपली सुख दुःखे आपल्या भाषेत बोलणं लेखन झाले पाहिजे या वाचनाने माणसे झोपडून जाऊन त्यांनी विचारशक्ती जागृत केली असं ते म्हणत. ओके, आणि मग याचं मी हे दिलेले आहे, यातले तुम्ही 1-2 ओळी त्यातल्या घेऊ शकता या पूर्ण याच्यामध्ये. आणि नंतर दलित जे साहित्यिक आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्याच्या निर्मितीचा पाया रचला. त्यानंतर फागू बनसोडे, नामदेव झसाळ, भिमराव पांचाळे यांनी काय केले, भक्कम केले. नंतर मग आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काय केली, मराठी ज्ञानकोश आणि विश्वकोशाची काय झाली, निर्मिती झाली. ओके, सो दीज आर दी अप्रोचेस ऑफ अवर बॉडी. ओके, अशा प्रकारे हा पूर्ण प्रवास आहे याचा, बरोबर आहे. मराठी भाषेत जवळपास 500 शब्द तुम्ही याच्यातच लिहून दिलं असेल त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हे करत असताना मित्रांनो फक्त हा जो पाठ लिहायचा आहे तो फक्त जवळपास तुम्हाला 100 शब्दामध्ये यातले काही मुद्दे घेऊन तो मांडायचे आहे. फक्त अँगल्स थोडे थोडे कव्हर झाले पाहिजेत, हे लक्षात आलं पाहिजे. आता होणारे फायदे काय काय आहेत, आता हे फायदे तुम्ही काय लिहिता, दर्जा मिळाला आणि मग आता हे फायदे होणार, तिथे फायदे लिहू नका. बघा फ्लो कसा आहे, इंट्रोडक्शन, भाषा म्हणजे काय, नंतर मराठी भाषा म्हणजे काय, मराठी भाषा याची समृद्धता कशी आहे, नंतर याला अभिजात भाषेत दर्जा मिळाला. मग आता अभिजात भाषा ही कशी, ही आपण एक्सप्लेन केलं. बरोबर. आता येऊयात मित्रांनो तो म्हणजे काय की अभिजात भाषेत दर्जा मिळाल्यानंतर फायदा काय काय होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की 450 विद्यापीठामध्ये विभाग सुरू होतील, मराठी पुस्तक ग्रंथालयात स्थान मिळणार आहेत. बरोबर आहे. आर्थिक फायदे आपल्याला मिळणार आहेत, लेखक संशोधक आहेत त्यांना आर्थिक साहित्य होऊ शकणार आहे, त्यात प्रशासक संस्था निघतील. ओके, अधिक जाणकार. पण आता मित्रांनो फक्त हेच नाही, कृत्रिम बुद्धी एआयचा यूज करणार आहे, पाश्चिमात्य साहित्य तंत्रज्ञान मराठीत उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, त्यात नवीन डिजिटल लायब्ररीची निर्मिती होण्यास काय होणार, मदत होणार. हे सगळे त्याचे काय
फायदे आहेत. पण मित्रांनो केवळ आता आपण 3 ऑक्टोबर 2006 दिवस जो आहे मराठी अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करणार आहोत, बरोबर आहे. पण फक्त साजरा करून चालणार आहे का? तर मग आता आपण हे झाले फायदे, पण आता भाषा जे आहे त्याचं महत्त्व वाढवणं आणि ते टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, बरोबर आहे. आता फायदे. मग आता सध्याचे चॅलेंजेस काय आहेत? तर फायदे झाल्यानंतर आपले काय आहेत, चॅलेंजेस काय? तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं तुम्हाला माझं भूषण अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या. याच्यात असेच फार चांगले निबंध मी जे आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, मग त्यानंतर आपण जर बघितलं तर आव्हाने काय काय आहेत? तर आता सगळ्यात मोठं आव्हान काय की जागतिकीकरण वाढतंय. जागतिकीकरणाचा इफेक्ट काय होतं की इंग्रजीचा हे वाढतोय, बरोबर आहे. आता इंग्रजी आपण शिकलीच पाहिजे असं नाही आहे की इंग्रजीचं हे करा फक्त मराठी तुम्ही बोलणार बाकी हे नाही. मराठीचं आपली सगळ्यात समृद्ध आहेच, आपली मायबोली आहे, पण बाकी तर इथे काय इंग्रजीच्या बहिष्काराचा प्रश्न नाही तर मराठीचं संरक्षण. लिहा की काय इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा प्रश्न आहे. मराठी संकट हे शब्द व साहित्यावरील संकट नाही, ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरचं संकट आहे, मराठीपणावरचं संकट आहे, बरोबर आहे. आणि बरोबर आहे आज आपल्या मराठी शाळा बंद पडत आहेत, पण आपल्याला मित्रांनो हे सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह आहे की जर आपण मातृभाषेत शिक्षण दिलं मुलाला तर त्याला जास्त ते समजतं, बरोबर आहे ना. म्हणून त्याच्यावरती इंग्रजी शिकण्याची जिद्द हे करणं हे काय चुकीचं आहे. तर काय आपलं वैर कोणत्या भाषेची नाही. ओके, पण आता आमच्या आईच्या घराचा कब्जा पुन्हा आईकडे द्यावा, बरोबर आहे, एवढीच मागणी आहे. भाषा रक्षणाचा प्रश्न आहे का मंत्रालय किंवा शासनाचा प्रश्न नाही आहे. तर शासनानं सर्वांचं सहकार्य घेतलं तर या संकटावर मात करणं काय आहे अवघड नाही आहे. फक्त आपल्याला विश्वास असला पाहिजे आपल्या भाषेवर की अमृताची पैजा जिंके या आपल्या भाषेच्या क्षमतेवर. ओके, आणि नंतर मग स्टेप आली. तर बघा आपण स्टेप कशी कशी घेतली. तर पहिले काय भाषा म्हणजे काय, नंतर मराठी भाषाची समृद्धता कशी आहे, मग मराठी भाषा अभिजात झाली. मग अभिजात झाल्यानंतर मित्रांनो फ्लो काय आहे की अभिजात भाषा मराठी कशी आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग अभिजात झाली आहे. ओके, आता त्यानंतर ती कशी अभिजात आहे हे आपण सांगितलं, पण हिस्टॉरिकल रेफरन्सेस दिला. त्यानंतर अभिजात होण्याचे फायदे काय आहेत, बरोबर. आता अभिजात तर झाली आहे, पण आता भाषेसमोरची आव्हानं काय आहेत. आता आव्हानं पेलून आपल्याला काय करायचं आहे तर या भाषेला अभिजात भाषेला आता वैश्विक ज्ञानभाषा बनवणे ही आपली गरज आहे. ओके, तर नाव नेक्स्ट स्टेप इज व्हॉट. इथं थांबू नका की झाले आता खूप चांगलं होईल, बरोबर नाही, हे आपल्या हातात आहे ठीक आहे, पण आता आपल्याला याला वैश्विक ज्ञानभाषा बनवायची की आपली टेक्नॉलॉजी जी आहे ती आता पूर्ण मराठीतनं जेव्हा येईल, कारण आहे ना की रोजगार मराठीतनं मिळाले पाहिजेत, मराठीतनं रोजगार निर्माण झाले पाहिजेत, तेव्हा ती भाषा टिकणार आहे, बरोबर आहे ना. हां, आपण हे केलंच आहे. 20 दशकं मागची जवळ 2000 वर्ष जेव्हा अगळ्या भाषा अनेक भाषा मृत होत आहे तेव्हा मराठी दिवसेंदिवस समृद्ध तर होत आहे, पण त्याला टिकवणं हे आपल्या हातात आहे मित्रांनो. आणि फार मोठं आव्हान आता आपल्याकडे ग्लोबलायझेशनचं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे एक्झाम्पल ऑलरेडी मी घेतले होते याच्यामध्ये मला सांगितलेलं की कन्क्लुजन कसं आहे की आता नवी स्टेप जी आहे ती आपली काय आहे, आपलं प्रोजेक्ट काय आता की याला वैश्विक ज्ञानभाषा बनवणे, आणि याची आपण इथे एक्झाम्पल्स दिलेली आहेत त्यामध्ये, बरोबर आहे. हां, तर आता आपण जर बघितलं आणि त्यानंतर एकदा काय झालं की एकदा आपलं झालं की त्यानंतर मग निष्कर्ष, ठीक आहे, ज्ञानभाषा बनवायचे आणि एंडला काय की आता हा जो प्रवास आहे भाषा ते अभिजात भाषा, या अभिजात भाषेच्या प्रवासाला अभिजात भाषा ते वैश्विक ज्ञानभाषा या इथपर्यंत नेणं हे आपलं एम असलं पाहिजे. मित्रांनो अशा प्रकारे आपला हा जो आहे हा निबंध आहे. ओके, तर हे मी गोष्टी विविध अँगल्स तुमचे जे आहेत ते त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला लिटरेचर मी बॅचमध्ये दिलेलंच आहे त्याच्यामध्ये, आणि असेच विविध टॉपिक्स जे आहेत ते मी डिस्कस केलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर आपले विविध टॉपिक्स आहेत त्या बॅचमध्ये. या बॅचमध्ये 70 तुम्हाला आमची क्वालिटी कशी आहे तर तुमचा पेपर जो आहे टेस्टचा तो आहे. अगेन तर 10-12 निबंध तर मी टेलिग्रामला दिलेलेच आहेत. म्हणजे माझं टेलिग्राम चॅनल जे आहे हेच नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे, भूषण धूत अकॅडमी या नावाचंच माझं टेलिग्राम चॅनल आहे. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो, आणि तिथे जाऊन तुम्ही माझे जे निबंध आहेत ते बघू शकता, त्याचे सॅम्पल्स बघू शकता, पूर्ण आता दिलेलं आहे. ओके, हां, आणि हे नवीन निबंध जे आहेत ते सुद्धा तुम्ही जे आहेत ते ॲप जे आहे त्या ॲपला डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामधनं ती बॅच आपली घेऊ शकता. तुम्हाला नक्कीच फायदा होईल, तुम्हाला नक्कीच काही विविध अँगल मिळाले असतील बघा. आणि अशा प्रकारेच मी सगळे निबंध तुम्हाला दिलेले आहेत. फक्त काही मुद्दे आले पाहिजेत असं मी डिस्कस केलेलं नाही. मी पूर्ण कोर लिटरेचर स्वतःहून नवीनतः डेव्हलप केलेले आपले निबंध आहेत हे. ओके, तर थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात, धन्यवाद.